हैदराबाद गॅझेटचा जी.आर. निघाल्यानंतर आता बंजारा समाज ॲक्टिव्ह झालेला आहे. काल जालना आणि बीडमध्ये त्यांनी मोर्चाही काढला आणि या मोर्चामध्ये बीडमध्ये मोर्चामध्ये धनंजय मुंडे जे नेते आहेत ते असं म्हटले की बंजारा आणि वंजारा एक आहेत आणि त्यावेळी काही बंजारा कार्यकर्त्यांनी याला विरोध पण केला. तुम्ही कसं बघता याच्याकडे? साहेब, बंजारा समाजाचे लेकरं शहाणे झाले हे खूप चांगलं झालं. आपला बळच एक म्हणण्यात काय अर्थ नाही. एक म्हणायचं आणि खायचं. जे आरक्षण बंजारा समाजाचं घेतलं गेलं अर्ध, ज्यांनी घेतलं, कुणी घेतलं मला नाही माहीत, बंजारा समाजाला माहिती. ज्यांनी घेतलं त्याची नियत कमीत कमी अशी पाहिजे होती की आपण काय करूयात, आपल्या जातीचे जर 100 घेतले तर त्यातले 70च आपले घेऊ. 30 ज्याचं आरक्षण घेतलं त्याचे घेऊ. ज्याचं घेतलं त्याचेच पोर उपाशी तापाशी मारले. ही प्रक्रिया बंजारा समाजाच्या पोरांच्या आणि समाजाच्या लक्षात आली. आपलं म्हणण्यात काय अर्थ नसतो. ज्यावेळेस आपण आपलं म्हणतो ना एखाद्याला, आपण एकच आहेत, तर मग तसं वागावं पण लागतं. आज तो समाज पूर्ण टेकला. बंजारा समाज आरक्षण घेऊन त्यांच्यात असून सुधारणा नाही झाली. बंजारा समाजाला आरक्षण असून सुधारणा नाही झाली. आणि जे बंजारा समाजाचं ज्यांनी आरक्षण घेतलं ते कुठे गेले. मग हेच तुमचे जर तुम्हाला पुढे नेतात होते तर बंजारा समाजाचे लेकरं का पुढे नेले नाहीत, हा बंजारा समाजापुढं खूप मोठा प्रश्न आहे. आमच्या आरक्षणावरती तुमचे लेकरं पुढे गेले. आमचंच होतं ते, आम्हीच दिलं. आमची थोडी पण कदर नाही केली देणाराची, म्हणजे बंजारा समाजाची थोडी पण कदर नाही केली. तुमचे इतके पुढे गेले, आमचे का नाही गेले, हे बंजारा समाजाचे लेकरं प्रश्न विचारायला लागले. दाटून तुम्ही ना आम्ही एक आहेत म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं दाखवावं लागतं. बरं झालं ते हुशार झाले. पुढच्या काळात तरी यांनी असे लोक घुसून देऊ नये, हे मात्र बंजारा समाजाने सावध होणं गरजेचं आहे. मराठे खंबीर आहेत त्यांच्या मागं, बंजारा समाजाच्या पाठीमागं. नक्कीच होते. मनोज जरांगे पाटील, कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9.